आपल्यासोबत मंत्री प्रतापजी सरनाईक आहेत. सर, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. आपण देखील राष्ट्रवादीतून आपली सुरुवात झालेली आहे. काय नेमके शुभेच्छा तुम्ही शरद पवारांना? नाही, सुरुवात तर माझी काँग्रेसमधून झालेली आहे. काँग्रेसचा विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता म्हणजे 18व्या वर्षी मी कार्यकर्ता म्हणून राजकीय जीवनामध्ये आलो आणि विद्यार्थी नेता म्हणून उदयाला आल्यानंतर पवार साहेबांनी वेळोवेळी त्यावेळेस मला काँग्रेसमध्ये असताना सहकार्य केलं होतं. 1999 साली ज्यावेळेस पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा मी पवार साहेबांबरोबर राहिलो आणि भविष्यामध्ये पुढे जात असताना आधी नगरसेवक आणि नंतर विधानसभेचा सदस्य होत असताना काही अडचणी आल्यात. मला 2008 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काढण्यात आलं. मी शिवसेनेत प्रवेश केला आणि आज राज्याचा मंत्री म्हणून आहे. परंतु विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना वारंवार पवारसाहेबांनी मला सातत्यानं साथ दिली आणि त्यांनी साथ दिल्यामध्ये कदाचित आज इथपर्यंत मी पोचलो असं मला वाटेल. त्यांचा आज वाढदिवस आहे. 85वा वाढदिवस साजरा होत असताना त्यांनी किमान शतक आपल्या आयुष्याचं काढावं अशी सदिच्छा मी त्यांना देतो. राजकीय गुरु म्हणून तुम्ही त्यांना मानता, कारण तुमच्या विद्यार्थी जीवनातील राजकीय कारकिर्दीपासून त्यांची सोबत तुम्हाला. हो, बरोबर आहे. कारण शेवटी राजकारणामध्ये जी व्यक्ती आपल्याला सातत्याने मदत करत असते, ज्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत असतो, त्या व्यक्तीला राजकीय गुरु मानणं हे मी माझं कर्तव्य समजतो. पक्ष जरी वेगळा असेल तरी त्यांची ज्या माध्यमातून शिकवण आहे त्या शिकवणीचा आदर्श ठेवून आम्ही पुढे चाललो आहे. आणि निश्चितपणे आज ह्या गोष्टीचा आनंद आहे की 85व्या वर्षीसुद्धा शरद पवारसाहेब ताजेतवाने होऊन सकाळी 7 वाजल्यापासून सगळ्यांना भेटी देत असतात. त्यांच्या आणि तुमच्यातली एक अविस्मरणीय क्षण कोणता आहे? अविस्मरणीय क्षण असे भरपूर आहेत, परंतु पवारसाहेबांचा जेव्हा 60वा वाढदिवस होता, राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी त्यांचं जे काही त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना मी त्यावेळेस काही फ्लेक्स वगैरे 25 वर्षापूर्वी नव्हते, परंतु मी पेंटिंगच्या माध्यमातून त्यांचा 60 फुटाचा असा कटआउट बनवला होता. तो राज्यामध्ये सर्वपरिचित झाला होता की एवढं मोठं कटआउट साऊथमध्ये राजकीय नेत्यांचं किंवा नेतेमंडळीचं व्हायचं, परंतु एखाद्या नेत्याचा राज्यातला एवढा मोठा कटआउट पहिल्यांदाच झाला आणि मी तो त्यावेळेस पवारसाहेबांच्या माध्यमातून केला. सर, शेवटचा प्रश्न. शरद पवार यांनी सांगितलेली कुठली गोष्ट जी आहे ते अजूनपर्यंत लक्षात आहे आणि ती तंतोतंत? पवारसाहेब नेहमी सांगतात, पक्ष कुठलाही असू द्या, ज्या पक्षामध्ये असेल त्या पक्षाचे ध्येय धोरणं आणि त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी तुम्ही सोबत राहणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून आता आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसेना राज्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.